सर्व शेतकरी बांधवाला नमस्कार. रामकृष्ण हरी. आज मी एका विशिष्ट ठिकाणी आहे. आमचे शेतकरी मित्र राजूभाई आमच्या बीड जिल्ह्यामध्ये, बीड पासून 30 किलोमीटर अंतरावर आणि इकडे नगर पासून 100 किलोमीटर अंतरावर जय किसान इंजिनिअरिंग असा त्यांचा एक व्यवसाय आहे. आणि त्या व्यवसायामध्ये शेतकऱ्यांसाठी फार सुंदर सुविधा आहे. ज्या लोकांकडे बैल सांभाळण्याची क्षमता नाही, फार त्या गोष्टीला जड जातं. बैल सांभाळणं सुद्धा काही सोपं नाही, परंतु त्यांनी एक असं सुंदर असं शेतकऱ्याकरता जुगाड बनवलंय. एक टू व्हीलर आणि टू व्हीलरला अशी एक ट्रॉयली बनवून देतात. ते चांगल्या पद्धतीची ट्रॉयली सुद्धा अगदी 2 पद्धतीत बनवून देतात. एक हायड्रोलिक ट्रॉयली आहे की एअरवरती वर उचलती, आणि दुसरी साधी ट्रॉयली आहे. अशा 2 प्रकारचे. कोणाला जर व्यवसायात जर फिरता धंदा काही करायचा असेल तर तशाप्रमाणे ते स्ट्रक्चर सुंदर पैकी बनवून देतात. कोणाला पानटपरी फिरतं करायचंय, पाणीपुरी विकायची कोणाला, असं बऱ्याच पद्धतीचं ते वेगवेगळ्या पद्धतीचे मॉडेल बनवतात. आणि मी सुद्धा अशीच एक गाडी आज त्यांच्याकडे आणून बनवली. माझे व्हिडिओ वारकरी संप्रदायाचे असतात, कीर्तनातले, भजनातले वगैरे, परंतु मुद्दाम आज हा एक व्हिडिओ बनवतोय. कशासाठी? आमच्याकडे सुद्धा एक 3000 झाडाची आंब्याची बाग आहे, आणि त्या बागामध्ये शेवटच्या झाडापासून बाहेर आंबे जर काढायचे म्हटलं तर फार कष्ट आहेत त्याला. म्हणून ह्या ट्रॉयलीत आपले ते हे टाकले, काय म्हणतो आपण त्याला, कॅरेट टाकले आणि ते बाहेर आणता येतात. एवढंच नाही तर ज्वारीचे कणस आपण जर मोडली ज्वारी तर ते भरून आणून आपल्या खाड्यापर्यंत पोहोचण्याकरता हे काम करतं. एक 40-50 वैरणीच्या पेंड्या सुद्धा याच्यात आणता येतात. अनेक कामं याच्यातून करतात जे आपल्याला ट्रॅक्टरनी परवडत नाहीत, ते या छोट्या जुगाडाने आपल्याला परवडतात. आणि एक सुंदर पैकी आम्ही आता ट्रायल सुद्धा घेतलेली या गाडीची. एक अर्धा तास थोडस जड जाईल त्या माणसाला, परंतु त्याला गॅरंटी आली की गाडी पडणार नाही वगैरे अशा काही गोष्टी आहेत. अगदी चांगल्या रिझनेबल किमतीमध्ये दिलेले. आपल्याला बैल सांभाळायचे म्हणलं तरी आज ₹1,00,000 लागतात त्याला, बरोबर आहे की नाही? परंतु त्यांनी अगदी आपण गाडी आणून द्यायची. आता बऱ्याचदा धंद्यावाले लोक किंमत सांगत नाहीत, कारण त्यांना दुसरे काही लोक त्यांची असतातच स्पर्धक. परंतु मी किंमत सांगतो. मी ही गाडी त्यांच्याकडून, हे जे जुगाड आहे ते 78,000 हे बनवून घेतलंय. की राजूभाईला माझी विनंती, मी त्यांना फार काही गोष्टी ते आग्रह केला नाही, किंमत जास्त कमी करा असं वगैरे काय म्हटलं नाही. परंतु राजूभाईला विनंती माझी की शेतकरी परभणीहून येतात, परांड्याहून येतात, नगरहून येतात. आम्हाला जरी 78,000 दिली तरी थोडंफार त्यांच्या स्वभावाकडे, त्यांच्या येण्या जाण्याकडे बघून थोडं कॉम्प्रोमाइज करून लोकांना हे द्या, कारण ही सुद्धा फार चांगली मदत आहे. आणि विशेष दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला, फार विशेष गोष्ट आहे की जी नाथ महाराजांची पालखी पैठणहून निघती आणि पैठण ते पंढरपूर जी नाथ महाराजांची पालखी असते, त्यांनी मला आता सांगितलं, माझ्या आजोबापासून वडिलापासून नाथ महाराजांचं जे इथं पालखीला तिथं घोडं असतं, त्या घोड्याला चारा पाणी करायचं आमच्या परंपरेत आहे. की आमच्या परंपरागत आम्ही त्या घोड्याला इथं आल्यानंतर चारा पाणी करतो. मला फार आनंद गोष्ट वाटली की एक वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा त्यांचा एक हातभार चांगला आहे. ही गाडी फार सुंदर आहे. राजूभाई, मला एक तुम्हाला सांगायचं की थोडस हायड्रोलिक असं ही ट्रॉयली असं थोडी वर करून दाखवा. फार सुंदर सिस्टम आहे. पल्सर गाडी माझ्याकडे बऱ्याच वर्षापासून अशी पडूनच होती, पण त्या गाडीचा हा सुंदर पैकी उपयोग झालेला आहे. सुंदर हायड्रोलिक सिस्टमने ट्रॉयलीवर होती. साधी सुद्धा ट्रॉयली बनवून देतात ते, असं काही नाही की हायड्रोलिकला थोडा खर्च जास्त आहे. साध्या ट्रॉयलीला खर्च कमी, ज्याला जसं ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे नाहीये. शेतकऱ्याला अगदी एक बैल 10 वेळेस एका बैलगाडीला ते काम करायचं, हे थोड्या वेळात करून काम करतंय. खूप खूप धन्यवाद राजूभाई. असं सर्व शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना या गोष्टीचा उपयोग तुमच्याकडून होईल. आम्ही सुद्धा बऱ्याच लोकांना सांगू. हे बागावाल्याला फार चांगलं आहे. टरबूज लोक आतून वाहून बाहेर आणायचं फार अवघड आहे. टरबूज बाहेर आणायचं फार अवघड आहे. या
म्हणून या लोकांना हे जुगाड सुंदर आहे एकदम, की त्यांना त्रास होणार नाही. थोडस फिरून दाखवा की बीड पासून 30 किलोमीटर अंतरावर हे दुकान आहे आणि नगर पासून 100 किलोमीटर. रायमोह म्हणून हे गाव आहे. तर तालुका जिल्हा बीड, तालुका शिरूर जिल्हा बीड. तालुका शिरूर येतो याला. आणि आणि बीड अगदी नजदीक आहे, जवळ आहे. ते सर्वांना नम्र विनंती, आपल्याला कुणाला जर हे जुगाड बनवायचं असलं राऊंड मारून टाकू शकतो. हा थोडंसं राजूभाई थोडासा राऊंड मारून दाखवा. सवय लागली. खूप खूप धन्यवाद राजूभाई. नमस्ते. अशी तुमच्याकडून शेतकऱ्याची सेवा घडावी हीच आपल्याला विनंती करतो. आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, शेअर करायला, कारण प्रत्येक शेतकऱ्याला फार उपयोगाचा आहे हा व्हिडिओ. नमस्कार. ते व्हिडिओ